नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हायड्रा फेशियलबद्दल जाणून घेऊयात. हायड्रा फेशियल कुठल्या स्किनवर करायचं आहे, कुठल्या टाईपच्या स्किनवर करायचं आहे ते पहिल्यांदा माहीत असायला हवं. हायड्रा फेशियल करण्यासाठी पिगमेंटेशन स्किनवर असेल किंवा पॅचीनेस असेल किंवा ड्राय स्किन असेल तर अशा स्किनला हायड्रा फेशियल अत्यंत छान प्रकारे रिझल्ट देऊ शकतं. आता ह्या स्किनला आपण डायमंड पॉलिशिंगनी पहिल्यांदा पॉलिशिंग करून घ्यायचं आहे. डायमंड पॉलिशिंग करत असताना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंडिशनमध्ये आपण त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर करून घ्यायचं आहे. त्यानंतर डायमंड पॉलिशिंगनंतर टोनरनी फुल स्किनला टोनिंग करायचं आहे. टोनिंग झाल्यानंतर आपण स्क्रबिंग स्टार्ट करणार आहोत. स्क्रबिंग करत असताना स्टीमसोबत मी स्क्रबिंग करते आहे. स्टीमच्या सोबत स्क्रबिंग केल्यामुळे काय होतं की डेड स्किन जी आहे ती चांगल्या तऱ्हेने लूजन होऊन ब्लॅकहेड आणि व्हाईटहेड इझिली एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्यावर मी आता या मशीनच्या सहाय्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड काढत आहे. बघा किती इझिली त्यांचे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स निघत आहेत. पूर्ण चेहऱ्यावर अशा तऱ्हेने काढून घ्यायचे आहेत ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स. संपूर्ण चेहऱ्यावर पॉलिशिंग केल्यासारखा चेहरा चमकतोय बघा त्यांचा. तुम्ही बघू शकता स्किन किती सुंदर दिसते त्यांची स्किन. अगदी चकचकीतपणा आलेला आहे. अजून अर्धच हायड्रा फेशियल कंप्लीट झालेलं आहे आपलं, तरीही त्यांच्या स्किनवर तुम्ही रिझल्ट बघू शकता. ब्लॅकहेड व्हाईटहेड पूर्ण स्किनवरचे रिमूव्ह केल्यानंतर यानंतर आपण गॅल्व्हॅनिककडे जाणार आहोत. गॅल्व्हॅनिक मशीन देत असताना आपण जेलचा वापर करणार आहोत. जेल मध्ये हायड्रेशन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे जेलचा मसाज हा स्किनला खूप छान हायड्रेशन देऊन जातो. हे बघा आता ह्या ठिकाणी आपण जेलनी गॅल्व्हॅनिक करत आहोत. गॅल्व्हॅनिक पूर्ण चेहऱ्यावर सर्क्युलर मुवमेंटमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर गॅल्व्हॅनिक मशीन फिरवून घ्यायची आहे. सर्क्युलर मुवमेंटमध्ये फिरवत आहेत बघा. यामुळे हायड्रेशन स्किनचं मेंटेन होतं आणि डीप पेनिट्रेशन होतं. डीप पेनिट्रेशनमुळे रिझल्ट्स याचे लॉंग लास्टिंग रिझल्ट्स असतात. अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्यावर गॅल्व्हॅनिक झाल्यानंतर हलका मसाज, क्रीमचा मसाज आपण करणार आहोत. या ठिकाणी गॅल्व्हॅनिक झाल्यानंतर क्रीमचा मसाज देणार आहोत. एक 5 to 10 मिनिट्सपर्यंत क्रीमचा मसाज. अशा प्रकारे हलक्या हाताने हलके स्ट्रोक्स देत आपण क्रीमचा मसाज करणार आहोत. क्रीम मसाजनंतर एक व्हाईटनिंगचा पॅक आपण लावणार आहोत. त्याच्यानंतर टाईटनिंगचा पॅक. अशा प्रकारे 2 पॅक लावल्यानंतर ते आपण लाईट देणार आहोत. या ठिकाणी रेड लाईट आपण यूज करतो आहोत. रेड लाईट दिल्यानंतर त्यांचा चेहरा बघा तुम्ही कशा पद्धतीने रिझल्ट तुमच्या समोर आहे. अतिशय सुंदर आणि छान रिझल्ट आलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन भरपूर प्रमाणात लाईट झालं आहे आणि हायड्रेशन स्किनला प्रॉपर झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं हायड्रा फेशियल कंप्लीट झालेलं आहे मैत्रिणींनो. नमस्कार.